लेक्चर 7 मध्ये आपण ह्यूमन हेल्थ अँड डिसीज हे जे युनिट आहे याच्यामध्ये लेक्चर 7 मध्ये व्हॅक्सिनायझेशन, ॲलर्जी, ऑटो इम्युनिटी आणि लिम्फॉइड ऑर्गन्स पाहणार आहे. नाव इम्युनिटी, इट इज द नॅचरल disease resistance power which is maintained by immune cells. Immunity maintained by the immune cells of the body means WBC. Acidophil, basophil, neutrophil, monocyte and lymphocyte. Lymphocytes, these are T lymphocyte and B lymphocyte. T lymphocyte आणि B lymphocyte. T lymphocyte मध्ये T किलर, T हेल्पर, T सप्रेसर आणि T मेमरी सेल्स येतात. B lymphocyte मध्ये प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल्स येतात. Plasma and memory cells produces antibodies against the pathogen किंवा अँटीजन. अँटीबॉडी फॉर्मेशन करणारा सेल म्हणजे बी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल आहे. नाउ इम्युनिटी, इट इज ऑफ टू टाइप. वन इज द इनेट इम्युनिटी and acquired immunity. Immunity present since birth in the body. त्याला म्हणतात इनेट इम्युनिटी, नॅचरल इम्युनिटी आहे. इनेट इम्युनिटीमध्ये ॲनाटॉमिकल सरफेस बॅरियर येतात, फॅगोसायटिक बॅरियर्स येतात, इन्फ्लेमेटरी बॅरियर्स येतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर इनेट इम्युनिटीमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. ॲक्वायर्ड इम्युनिटी, इट इज ऑफ टू टाईप. ॲक्वायर्ड इम्युनिटी, ही जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड पॅसिव्ह इम्युनिटी. Natural active immunity, natural active immunity and artificial active immunity. असे दोन प्रकारचे ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे. म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये मीन्स द इम्युनिटी ॲक्वायर्ड बाय बॉडी ड्युरिंग द लाईफ टाईम, त्याला म्हणतात ॲक्वायर्ड इम्युनिटी. आणि ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे आणि पॅसिव्ह इम्युनिटी आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे, मीन्स द इम्युनिटी ऑफ द इम्युन सेल्स WBC. WBCने डेव्हलप केलेली जी इम्युनिटी आहे ती नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे. नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी इट इज मेंटेन बाय WBC. आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी ही जी निर्माण केली जाते, मीन्स धिस आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी इट इज प्रोड्यूस बाय व्हॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन करून जे डेव्हलप केली जाते इम्युनिटी ती आहे आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. नाव व्हॅक्सिन, इट इज द सबस्टन्स विच प्रोड्युसेस द अँटीबॉडी फॉर्मेशन इन द बॉडी. इट इज द अँटीजेनिक प्रिपरेशन used to stimulate antibody formation in the body. वॅक्सिन हे अँटीजेनिक प्रिपरेशन आहे. and this antigenic preparation used to stimulate antibody formation in the body
की ज्याच्यामध्ये इनॅक्टिवेशन केलं ते पॅथोजनचं, मीन्स ॲटॅन्युएशन. इनॅक्टिवेशन किंवा ॲटॅन्युएशन. सेकंड वन इज द डिटॉक्सिफिकेशन ऑफ टॉक्झिन. डिटॉक्सिफिकेशन केलं ते टॉक्झिन्सचं. आणि थर्ड वन इट इज द अँटीजेनिक प्रिपरेशन. व्हॅक्सिन कसं तयार करतात, तर व्हॅक्सिन प्रिपरेशन 3 स्टेपमध्ये तयार होते. व्हॅक्सिन 3 स्टेपमध्ये बनवतात. एक तर इनॅक्टिवेशन करतात पॅथोजनचं, अँटीजनचं. नंतर डिटॉक्सिफिकेशन करतात टॉक्झिन्सचं, त्या पॅथोजनच्या टॉक्झिन्सचं. आणि नंतर अँटीजेनिक प्रिपरेशन तयार होते, म्हणजे व्हॅक्सिन तयार होते. आणि व्हॅक्सिन टोचून जी इम्युनिटी डेव्हलप केली जाते त्याला म्हणतात आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. इट इज प्रोड्यूस थ्रू व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन करून जी इम्युनिटी डेव्हलप केली जाते तिला म्हणतात आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. नाव पॅसिव्ह इम्युनिटी, इट इज नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी आहे. नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी means the ready-made antibodies. These are given by mother to the child through the colostrum, alpha immunoglobulin antibody. आईच्या शरीरामधून, तिच्या दुधामधून, कोलोस्ट्रममधून मुलाला देते अल्फा इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी. ती झाली नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. मीन्स अँटीबॉडीज दीज आर इंजेक्टेड. अँटीबॉडी इंजेक्शन दिलं जाते, ती झाली आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. जसं स्नेक व्हेनम आहे, एखादा साप चावला असेल तर त्या स्नेक व्हेनमला न्यूट्रलाइज करण्याकरता इंजेक्शनमध्ये अँटीबॉडीज भरल्या जातात आणि ते पेशंटला दिल्या जातात. ती झाली आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. ही आहे आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. आणि व्हॅक्सिनेशन प्रोसेस जी केली जाते ती आहे आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि इंजेक्शनद्वारे ज्या अँटीबॉडी दिल्या जातात ती झाली आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. नाव व्हॉट इज ॲलर्जी? ॲलर्जी मीन्स hypersensitivity. Hypersensitivity of body to allergens. Hypersensitivity of the body to the allergens. Allergens, these are animal dander. Animal dander, dust, spore, pollen grains, furs, feathers, industrial soot, cement particles, asbestos particles. त्या ॲनिमल डँडर झालं, डस्ट झालं, स्पोर झालं, पोलन ग्रेन झाले, फर्स, फेदर्स, हे सर्व ॲलर्जन्स आहेत. हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ द बॉडी टू द पर्टिक्युलर एजंट. अँटीजन, ॲलर्जन म्हणजे ॲलर्जी. इन ॲलर्जिक रिस्पॉन्स बॉडी प्रोड्युसेस इप्सिलॉन इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी. इप्सिलॉन इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडीज तयार होतात बॉडीमध्ये, ब्लडमध्ये, इन ॲलर्जिक रिस्पॉन्सेस. आणि ॲलर्जिक रिस्पॉन्स इट इज ड्यू टू द सिक्रेशन ऑफ द केमिकल्स दॅट इज सेरोटोनिन. Serotonin and histamine chemicals, these are produced in the blood. Serotonin आणि histamine chemicals blood मध्ये तयार होतात, which are produced by the mast cells of the body. Mast cells जे असतात त्या mast cells chemicals तयार करतात. Serotonin आणि histamine तयार झाल्यामुळं body shows the allergic symptoms.
Allergic symptoms, these are running nose. Running nose, nasal secretion increases. Running nose, nasal secretion increases, coughing, difficulty in breathing, ब्रिदिंग डिफिकल्टी येणे, अशासारखे सिम्पटम्स दिसतात ॲलर्जीमध्ये. सो ॲलर्जी इट इज द हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ द बॉडी टू द पर्टिक्युलर ॲलर्जन. ॲलर्जन हे ॲनिमल डँड्रा आहेत, डस्ट आहे, स्पोर्स आहेत, पोलन गेन आहे, फेदर्स आहेत. बॉडीमध्ये ज्या मास्ट सेल असतात त्या सेरोटोनिन हिस्टामाइन केमिकल तयार करतात, त्याच्यामुळं ॲलर्जिक सिम्पटम्स बॉडीमध्ये येतात. मग ॲलर्जिक सिम्पटम्स रनिंग नोज आहे, नेझल सिक्रेशन आहे, कफिंग आहे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. अशा वेळेस बॉडीमध्ये ब्लडमध्ये एप्सिलॉन इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडीज तयार होतात इन ॲलर्जिक रिस्पॉन्सेस ऑफ द बॉडी. नाव व्हॉट इज ॲटो इम्युनिटी? means immunity of own cell, means immune cell do not recognize self and non-self. जेव्हा इम्यून सेल्स सेल्फ आणि नॉन सेल्फमध्ये रेकग्निशन करू शकत नाहीत, डिस्टिंक्शन करू शकत नाहीत, त्याला म्हणतात ॲटो इम्यून. ॲटो इम्यून डिसऑर्डर इट इज द रिमॅटॉइड आर्थ्रिटिस. Rheumatoid arthritis, it is the autoimmune disorder. Rheumatoid arthritis म्हणजे जॉइंट पेन्स, जॉइंट इन्फ्लेमेशन, जॉइंट इन्फ्लेमेशन, इन्फ्लेमेशन ऑफ द सायनोव्हायल मेम्ब्रेन. सायनोव्हायल मेम्ब्रेन जी असते जॉईंटवर, जॉईंटमध्ये, त्याच्यावर इन्फ्लेमेशन येते. अँड देर इज ए फॉर्मेशन ऑफ ॲबनॉर्मल पॅनस मॉलिक्यूल. पॅनस मॉलिक्युल्स आर फॉर्म ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ द अँटीबॉडीज अँड टी हेल्पर सेल. अँटीबॉडीज आणि टी हेल्पर सेल्सचं डिपॉझिशन होते जॉईंट्समध्ये. आणि अँटीबॉडीज आणि टी हेल्पर सेल्स, अँटीबॉडीज दिज आर प्रोड्यूस्ड बाय बी लिम्फोसाइट, प्लाझ्मा सेल. प्लाझ्मा सेल्स ज्या असतात बी लिम्फोसाइट त्या अँटीबॉडीज तयार करतात आणि अँटीबॉडीज खूप मोठ्या प्रमाणात जॉईंट्समध्ये जाऊन बसतात. टी हेल्पर सेल्ससुद्धा जाऊन बसतात आणि त्याच्यामुळं सायनोव्हायल मेम्ब्रेनवर इन्फ्लेमेशन येते, सूज येते, त्यामुळे जॉईंट इन्फ्लेमेशन होते. याला म्हणतात ॲटो इम्यून डिसऑर्डर, ॲटो इम्यून डिसीज. अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द ॲबनॉर्मल मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज पॅनस. ॲबनॉर्मल मॉलिक्युल्स पॅनस तयार होतात. ॲटो इम्युनिटी, ॲटो इम्यून डिसऑर्डर, हाशिमोतो डिसऑर्डर सुद्धा एक ॲटोइम्यून डिसीज आहे. वेअर देर इज अ डिस्ट्रक्शन ऑफ द थायरॉइड ग्लँड टेक्स प्लेस ड्यू टू किलर टी सेल. किलर टी सेल जे असतात ते थायरॉइड डिस्ट्रक्शन करतात, थायरॉइड ग्लँडचं डिस्ट्रक्शन करतात. मीन्स इम्यून सेल डू नॉट रेकॉग्नाइज सेल्फ सेल अँड नॉन सेल्फ. नॉन सेल्फ म्हणजे पॅथोजन, अँटीजन म्हणजे आपल्या स्वतःची सेल बॉडीची कोणती आहे आणि फॉरेन पार्टिकल कोणता आहे याचं डिस्टिंक्शन करू शकत नाहीत इम्यून सेल. त्याला म्हणतात ॲटो इम्यून डिसऑर्डर. रिमॅटॉइड आर्थ्रिटिस आणि हाशिमोतो डिसऑर्डर हे दोन ॲटो इम्यून डिसीज आहे. हाशिमोतो डिसऑर्डरमध्ये थायरॉइड ग्लँडचं डिस्ट्रक्शन होते बाय किलर टी सेल आणि रिमॅटॉइड आर्थ्रिटिस म्हणजे जॉईंट्स पेन्स आहेत, जॉईंट इन्फ्लेमेशन आहे.
इन्फ्लेमेशन ऑफ द सायनोवायल मेम्ब्रेन इन द जॉइंट. का बरं इन्फ्लेमेशन होते? कारण पॅनस मॉलिक्युल्स तयार होतात. पॅनस मॉलिक्युल्स का बरं तयार होतात? कारण टी हेल्पर सेल आणि अँटीबॉडी खूप मोठ्या प्रमाणात जाऊन बसतात जॉईंट्समध्ये आणि त्याचं डिस्ट्रक्शन होते. सायनोवायल मेम्ब्रेन्सचं डिस्ट्रक्शन होते, प्रॉलिफरेशन होते सायनोवायल सेल्सचं. त्याच्यामुळं रिमॅटॉइड आर्थ्रिटिस येतो. Now the last one, it is the lymphoid organs in the body which produces the lymphocyte cell. Lymphocyte cell म्हणजे T आणि B lymphocyte. Lymphocyte, T lymphocyte आणि B lymphocyte. T आणि B lymphocyte फॉर्मेशन करणाऱ्या lymphoid organs दोन आहेत की ज्याच्यामध्ये ओरिजिन होते, प्रॉलिफरेशन होते, मॅच्युरेशन होते लिम्फोसाइट सेलचं. लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे ज्याच्यामध्ये ओरिजिन, मॅच्युरेशन, प्रॉलिफरेशन आणि मॅच्युरेशन होते लिम्फोसाइट सेलचं. लिम्फोसाइट दोन आहेत, टी आणि बी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइटमध्ये टी किलर आहे, टी हेल्पर आहे, टी सप्रेसर आहे, टी मेमरी आहे. बी लिम्फोसाइटमध्ये प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल्स आहेत. त्या ह्या ज्या लिम्फोसाइट सेल जिथं तयार होतात, मॅच्युअर होतात, प्रॉलिफरेट होतात, ते लिम्फॉइड ऑर्गन. लिम्फॉइड ऑर्गनमध्ये प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहे. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन and MALT means lymphoid associated tissue. Lymphoid, MALT, mucosa associated lymphoid tissue. Mucosa associated lymphoid tissue म्हणजे MALT. Primary lymphoid organ, these are bone marrow. Bone marrow and thymus gland. बोन मॅरो आणि थायमस ग्लँड हे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहेत. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स, दीज आर लिम्फ नोड, स्प्लीन, पेयर्स पॅचेस ऑफ इंटेस्टाइन, अपेंडिक्स हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहेत. स्प्लीन, लिम्फ नोड, पेयर्स पॅचेस ऑफ इंटेस्टाइन, अपेंडिक्स हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहेत. आणि म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू प्रेझेंट इन युरिनोजेनायटल ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅक, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जो टिश्यू असतो त्याला माल्ट म्हणतात की जे लिम्फोसाइट फॉर्मेशन करतात. लिम्फोसाइट फॉर्मेशन करणारे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत बोन मॅरो आणि थायमस ग्लँड. थायमस ग्लँड प्रेझेंट बिहाइंड द स्टर्नम किंवा ब्रेस्टबोनच्या मागच्या बाजूला असते. थायमस ग्लँड सर्वात जास्त प्रमाणात इम्युन सेल्स, ऑल टाइप्स ऑफ सेल्स तयार होतात बोन मॅरोमध्ये. RBC, WBC आणि प्लेटलेट, रेड ब्लड कॉर्पस्कल, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल आणि प्लेटलेट थ्रम्बोसाइट. ब्लडमधल्या तिन्ही सेल्स सर्वात जास्त बोन मॅरोमध्ये तयार होतात. तर बोन मॅरो आणि थायमस ग्लँड इज द प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहे. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये लिम्फ नोड आहेत, स्प्लीन आहे. स्प्लीन इज द लार्ज रिझर्वायर ऑफ RBC. RBCचं खूप मोठं रिझर्वायर म्हणजे स्प्लीन आहे. आणि म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू युरिनोजेनायटल ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅक, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असतो की जो लिम्फोसाइट फॉर्मेशन करतो. तर लिम्फॉइड ऑर्गनमध्ये प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन येतात आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. नंतर माल्ट येतो, म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये बोन मॅरो आणि थायमस ग्लँड आहे. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये लिम्फ नोड आहे, स्प्लीन आहे, पेयर्स पॅचेस ऑफ इंटेस्टाइन आहे,
अपेंडिक्स आहे. स्प्लीन इज द लार्ज रिझर्वायर ऑफ RBC. म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू आहे. So lymphoid organ means the organ where origin, proliferation and maturation of lymphocyte takes place. मग लिम्फोसाइट म्हणजे दोन, टी आणि बी लिम्फोसाइट. जिथं ओरिजिन त्यांचं तिथं ओरिजिन होते, मॅच्युरेशन होते आणि प्रॉलिफरेशन होते सेल्सचं. तर प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन बोन मॅरो आणि थायमस. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन स्प्लीन आहे, लिम्फ नोड आहे, अपेंडिक्स आहे. तर हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये येतात. आणि म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू जो असतो तो म्युकोजल लायनिंगमध्ये असतो. डायजेस्टिव्ह ट्रॅक, रेस्पिरेटरी ट्रॅक, इम्युनोजेनायटल ट्रॅकमध्ये असतो. तर आज आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये वॅक्सिनायझेशन, ॲलर्जी, ऑटो इम्युनिटी पाहिली आणि लिम्फॉइड ऑर्गन्सबद्दल पाहिलं. नाव today we will stop here. We will continue unit human health and disease in the next lecture. Thank you.